राजाराम परशुराम कांदळगावकर यांना विनंती करेन की आजच्या या कार्यक्रमाच्या बद्दल आपलं इथे मनोबल आपला हे प्रस्तावना इथे सादर करावी. सन्माननीय राजाराम कांदळगावकर साहेब. मुंबई देशेही पदयात्रा करणाऱ्या सर्व साई भक्तांच्या वतीने आज या ठिकाणी कुटुंब मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. फार आनंद झाला. 41 वर्षाच्या या खडतर प्रवासातून आज हा खरं म्हणजे सोन्याचा दिवस उजाडला असं मी म्हणेन. कारण संस्थापकांचं एकच ध्येय आणि एकच स्वप्न होतं की कधीतरी हा कुटुंब मेळावा या ठिकाणी व्हायला हवा आणि माझ्या साई भक्तांच्या संपूर्ण कुटुंबाला मी भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावी आणि मला वाटतं आजचा हा सोनेरी दिवस त्यांच्यासाठी उजाडला. सिद्धी साई दिंडी गेली 41 वर्षे मुंबईच्या शहरी पदयात्रा करते. आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत, बसलेलो आहोत. परंतु गेली 41 वर्ष या सिद्धी साई दिंडीने या मंडळाने जे काही भोगलेलं आहे ही साधी गोष्ट नाही. आज मुंबईतून अनेक पालख्या निघतात, परंतु सिद्धी साई दिंडीचं नाव लौकिक वेगळं आहे. सिद्धी साई दिंडीचे संस्थापक श्री गणेशजी पालेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 41 वर्ष आम्ही ही पदयात्रा आणि मंदिरातले संपूर्ण उत्सव साजरे करतो. या मंदिराची आणि या मंदिराची कहाणी फार मोठी आहे. खूप असा खडतर प्रवास या सिद्धी साई दिंडीने केलेला आहे आणि संकटांना तोंड दिलेलं आहे. याचे संपूर्ण श्रेय संस्थापक श्री गणेशजी पालेकर साहेब यांना आम्ही देतो. कारण आम्ही स्वतः बघितलेलं आहे की या मंडळासाठी पालेकर साहेबांनी किती यातना आणि किती संकट गेलेले आहे. त्यामध्ये त्यांचा संपूर्ण परिवार देखील या ठिकाणी आहे. मंडळावर या सिद्धी साई दिंडीच्या मंदिरावर अनेक संकट आले. बऱ्याच वेळा या संकटातून बाबांनी आम्हाला बाहेर काढलेलं आहे. साहेबांनी त्याकरता रात्रंदिवस खूप मेहनत केलेली आहे. कोविडच्या वेळी या मंदिराच्या परिसरामध्ये आणि वादग्रस्त जागेमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी भिंत देखील बांधून या परिवाराला बंदिस्त देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर भर पावसामध्ये संपूर्ण पाणी घरात देखील जात होतं. ती माऊली कशी राहत होती कुणास ठाऊक, हे आम्ही आमच्या स्वतः डोळ्यांनी पाहिले. रिटायरमेंट घेतल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपली जी रिटायरमेंटची अमाऊंट आपल्याला येते त्याची ही आपण आपल्या पुढच्या भविष्याकरता राखून ठेवावी. परंतु पालेकर साहेबांनी यातील 1 रुपया देखील त्यांच्या पदरी पडला नाही. कारण त्यांची ती संपूर्ण रक्कम ही त्या ठिकाणी ते राहत होते म्हणजे हे सिद्धी साई दिंडीचं अस्तित्व टिकून राहावं म्हणून त्याने हा वनवास त्या ठिकाणी सोसला. त्यात आमची माय माऊली देखील तिचा मी फार ऋणी आहे. कारण पतीच्या खांद्याला खांदा लावून आज तिने जे केलेलं आहे त्याला शब्द नाही.
अनेकदा संकट आली, पालेकर साहेबांना पोलीस स्टेशनचे देखील चक्रा माराव्या लागल्या, कारण या मंदिराच्या संदर्भात बऱ्याच वेळा चुकीची माहिती देऊन काही लोकांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यात देखील पालेकर साहेबांना अतिशय यातना सोसाव्या लागल्या. खरंच म्हणजे सिद्धीसाई दिंडीने किती यातना सोसल्या आणि हे वैभव उभं केलं याची संपूर्ण गाथा कुठेतरी नोंद व्हावी असं साहेबांच्या नेहमी मनात यायचं. आणि तो दिवस उजाडला. त्याच पुस्तकाचं आज या ठिकाणी प्रकाशन देखील होणार आहे. संपूर्ण विचार विनिमय करून पालेकर साहेबांनी हे पुस्तक देखील या ठिकाणी प्रकाशन करण्याकरिता ठेवले. आज या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. जर पालेकर साहेब नसते तर खरंच आपण पालखी काढू देखील शकलो नसतो. आणि हे मंदिर जे अजूनपर्यंत तिथे उभं राहिलेलं आहे, त्या मंदिर आपल्याला दिसलं नसतं. बाबांची स्थापना बाबा तिथे त्या ठिकाणी नसते. असाच एक मोठा प्रसंग देखील आमचा गेल्या वर्षी पालखीमध्ये घडला होता. काही लोकांनी जमा केलेली रक्कम अचानकपणे चोरीला गेली होती. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबांची भक्ती, पालेकर साहेबांची जी बाबांची भक्ती आहे त्या भक्तीला नेहमी बाबा धावून येतात. त्याचे छोटंसं उदाहरण आपण समोर देतो. त्या पालखीच्या सोहळ्यामध्ये अचानक मोठी रक्कम होती आमची चोरीला गेली. संपूर्ण कार्यकारिणी त्यावेळेला अस्थिर झाली की आता काय करायचं, कसं काय करायचं. पण पालेकर साहेबांनी सर्वांना आधार दिला. काही हरकत नाही, जे झालं ते घडून गेलं. पण बाबांची जी सेवा करतो, बाबांची जी भक्ती करतो, त्याचं फळ श्रेय मला कुठे ना कुठे देणार. बाबा माझ्या संकटासाठी, माझ्या संकटाच्या वेळी बाबा धावणार हे नक्की, ही खरी भक्ती आहे. आणि खरंच त्या संकटातून देखील बाबांनी आम्हाला त्वरित बाहेर काढलं. आमची सांगता सभा असते शेवटच्या दिवशी. त्या दिवशी बाबांनी एक दूत पाठवला. चिपळूणचे आमचे यादव साहेब त्या ठिकाणी चिपळूण शाळेसोबत आले होते. फटाके वाजले. आम्हाला कोणाला काय माहिती बघू, ठीक आहे. त्याने ते आता आल्यामुळे आम्ही त्यांना कसायला असं वगैरे दिलं. त्यांनी जेव्हा चर्चा चालू असताना ही गाथा ऐकली. आणि कसं अचानक ज्यावेळी त्यांना बोलण्याची संधी दिली त्यावेळेस त्यांनी अचानक ती जी आमची रक्कम त्या ठिकाणी चोरीला गेली होती ती रक्कम त्यांनी जवळजवळ 4.5 लाख रुपये त्या ठिकाणी त्वरित त्यांनी घोषित केले. आणि आम्हाला या संकटातून त्यांनी 2 मिनिटात त्यांनी म्हणजे बाबांनी तो जवळजवळ दूध पाठवला होता. अशी बाबा भक्तांच्या हातीला धावतात. आणि आम्हाला सर्व साईभक्तांना बाबांवर इतका विश्वास आहे. म्हणून सर्व साईभक्तांना, सर्व कुटुंबियांना मी विनंती करेन की आपले साईभक्त जी मुलं आहेत, पालक आहेत, त्यांना सांभाळा. जन्मास यावे वडील एकदा तरी शिर्डीस चालत जावे आणि आपले जीवन व्यसनमुक्त असावे. हा सिद्धीसाई दिंडीचा जयघोष करत ही दिंडी मुंबई ते शिर्डी पदयात्रा करणार आहे. आपण या ठिकाणी आलात, बरेचसे मान्यवर या ठिकाणी आले आहेत. साईनाथ महाराज की जय.
चक्रवर्ती शिवरायांना विवाद करू साईंच्या चरणी नतमस्तक होतो. आज माझे परममित्र गणेश पालेकर यांनी जी साईंची पदयात्रा साईंचं मंदिर स्थापन केलं आणि अत्यंत जबरदस्तपणे सिद्धी साई दिंडीचं काम गेल्या 41 वर्ष अभ्यासपणे त्यांनी सांभाळलं. ते संस्थापक गणेश पालेकर, गुरुमावली आदरणीय नितीन मोरे साहेब, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चव्हाण साहेब, सिद्धी साई दिंडीचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, इतर सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले सर्व साई भक्त साहेब, गणेश पालेकर, चव्हाण साहेब, गणेश पालेकर आणि शिवसेनेचे उपशाखा प्रमुख म्हणून दोघांनीही कार्यभार सांभाळला. मला वाटतं 1985 मध्ये आम्ही दोघे एकत्र काम करतो. म्हणजे इतक्या वर्षाचे अचूक असे संबंध. गणेश पालेकरांनी नंतर साई भक्ती स्वीकारली. मी देखील 1971 पासून अभ्यासपणे शिर्डीला जातो. न चुकता श्रावणामध्ये तर न चुकता श्रावणामधल्या दुसऱ्या शनिवारी शिर्डीमध्ये असतो. आणि साईबाबांचे आशीर्वाद, साईबाबांची श्रद्धा आणि ही श्रद्धा आणि सबुरी 1971 पासून मी अंगीकारले आणि चव्हाण साहेब त्याचा राजकारणामध्ये देखील प्रचंड फायदा झाला. कारण ही श्रद्धाच्या आहे बाबांवर, पण सबुरीमुळे काय होऊ शकते ते ह्या निवडणुकीमध्ये जनतेने देखील दाखवून दिलं. म्हणून श्रद्धा आणि सबुरी हे अचूक असं नातं आहे. गणेश पालेकरांनी आपलं पूर्ण जीवन साईंच्या चरणी वाहून गेलेलं, साईंच्या सेवेमध्ये वाहून गेलेलं. आणि मी किती नशिबान आहे बघा, या मुंबईतल्या ज्या अतिशय महत्त्वाच्या अशा पालख्या निघतात. मग आमची सिद्धी साई दिंडी असेल, साई सेवक असेल आणि साई लीला असेल, या सगळ्या माझ्या मतदारसंघातना निघतात. या मुंबईमध्ये सगळ्यात मोठ्या पालख्या, सगळ्यात मोठ्या पालख्या. आणि या साईंच्या पवित्र अशा जयघोषांनी, साईंच्या नामस्मरणाने पवित्र झालेली भूमी आहे. साईंच्या चरणी अनेक जण जातात, काही मागण्या करता जातात, काही श्रद्धेपूर्ण जातात, काहींना मला बरं वाटते आजाराचा मुक्त होऊ दे म्हणूनही जातात. आणि साईंच्या त्या उक्तीप्रमाणे, साईंच्या त्या स्मरणाप्रमाणे हा साहेब विधानसभा मतदारसंघ पण असा आहे. भारतामध्ये असा कुठलाही मतदारसंघ नाही जो जीवन दान देण्याचं काम करतो असा आमचा मतदारसंघ आहे. कारण या भारतातील सर्वात प्रसिद्ध असलेले सगळे रुग्णालय या शिवडी विधानसभा आहे. मग ते टाटा असेल, वाडिया महिलांचा असेल, वाडिया मुलांचा असेल, बंधुबाई डोळ्यांचा असेल, केएम सारखं जगप्रसिद्ध रुग्णालय आपल्याकडे असेल, ग्लोबल सारखं असणारं प्रसिद्ध रुग्णालय आपल्याकडे असेल, अशी मोठी मोठी रुग्णालय आहेत, नांदू हॉस्पिटल आहे. मनुष्याला तर जीवनदान देतात, परंतु प्राण्याला देखील जीवनदान देण्याचं काम आपल्या मतदारसंघामध्ये होते. ते 11 रुग्णालयांना होते, तिथे प्राण्यांची सेवा केली जाते, प्राण्यांना देखील जीवनदान दिले जाते. एवढा महत्वाचा मतदारसंघ आहे. अशा या मतदारसंघामध्ये गणेश पालेकरांसारखं एक व्यक्तिमत्व आपलं आयुष्य वाहून गेले आणि विशेषतः व्यसनमुक्तीचा
लवकर ऐकलं जातं. म्हणून ह्या व्यसनमुक्तीकरता त्यांनी केलेले अल्पित्यावरचा अभ्यास जेव्हा महाराष्ट्र सरकारकडे कुठेतरी प्रस्ताव द्या की महाराष्ट्र सरकारचा एक पुरस्कार गणेश पालेकरांना देता येईल, मी देखील शिफारस करेन, मी देखील विचार करेन. आणि सेवा करत असताना मी अनेक वर्ष पालखीच्या वेळी जातो. गणेश पालेकरांना चालता येत नसेल तरी पण कुठून टाकलं हे माहीत नाही. आजही या वयामध्ये एवढं चालत आहे हे अग्निदिव्य शाहीच्या चमत्काराशिवाय ते होऊ शकत नाही. आणि मी गणेश पालेकरांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. आज आपला सन्मान आहे, सत्कार आहे, कुटुंबाला माझ्या कामात होईल तुम्ही म्हणाल की आता मी ही जबाबदारी सोपवतो, पण ही जबाबदारी तुम्ही पार पाडणार. आणि तुमच्या त्या 41 वर्षाचा आहे 50शी जाळी होईल त्यावेळी देखील आम्हाला सगळ्यांना तुम्ही तुमच्या सत्कार समारंभाला पुन्हा एकदा सुवर्ण महोत्सव एका जबाबदारपणे साजरा होईल, तो देखील तुमच्या नेतृत्वाखाली होईल अशी मी त्याही प्रार्थना करतो. मला कल्पना आहे की आपल्या मंदिराचं काम राहिलेलं आहे, आपण प्रयत्न देखील केले, पण तुम्ही सगळे साक्षीदार. प्रचंड संघर्ष करून आपण ते समाज मंदिर बनवलं, प्रचंड संघर्ष करून. टाटावाल्यांच्या काय म्हणू आपण त्याला उरावर बसून आपण ते बनवलं, उरावर बसून. आणि नुसतं बनवलं नाही तर ते अधिकृत बनवलं. टाटावाला येऊ नाही तर बाटावाला येऊ, तिथून कोणी ते हलवू शकत नाही. अधिकृत मला कल्पना आहे साई मंदिरचं काम होणं गरजेचं आहे. आपण त्याप्रमाणे प्रयत्न पण केले, आपण आपले प्लॅन सबमिट केले, पण तिथे इथे होते डॉक्टर बडे, ते नेहमी आले यायचे, आता ते गेले. आता नवीन आल्या त्याशी मी म्हणालो की नवीन आल्या त्यांच्याकडे जाऊ, ते प्रस्ताव घेऊन जाऊ आणि काय करता येते ते बघू. पण साई मंदिर, कारण आता आपण एका प्रेमाने मला पुन्हा एकदा निवडून दिलं आहे आणि या विधानसभेमध्ये इतिहास घडला अनेकांना माहीत नसेल. साहेब आमच्या विधानसभेचा माऊली, आमच्या विधानसभेचा इतिहास आहे. आमच्याकडे जेवढे आमदार झाले ते फक्त एक-एकदा निवडून झाले, एक-एकदा. दुसऱ्यांदा कोणी आमदार निवडून येत नव्हता, इतके तो परत होता किंवा तिकीट मिळत नव्हती. पहिल्यांदा कळलं की दुसऱ्यांदा आमदार आमचे दबूदादा आले, तिसऱ्यांदा काही येऊ शकले नाही. पण स्वातंत्र्यापासूनच्या आत्तापर्यंत जो इतिहास घडला या विधानसभेमध्ये शिवसेनेचा पहिला आमदार मी आहे, जो तिसऱ्यांदा निवडून आला. आणि हे आपलं साऱ्यांचं प्रेम आहे, हे सगळं आपल्याचं प्रेम आहे, साईंचा आशीर्वाद आहे. म्हणून आता 5 वर्ष माझ्याकडे आहे. या 5 वर्षामध्ये साई मंदिर कसं तिथे उभं राहायचं, पुन्हा साई मंदिरचं कसं नूतनीकरण होईल याकरता जे जे करावं लागेल ते करण्याचा शब्द मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा गणेश पालेकर यांना शुभेच्छा देतो, साईचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य, दीर्घ आरोग्य आणि गणेश पालेकरांकडनं त्यांना साई दिल्लीमध्ये चालण्याकरता अभ्यासपणे त्यांना शक्ती अशी साईचरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साई. खूप सुंदर प्रकारे बाबांची सेवा करण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही हा पुढाकार घेतला तर बाबांनी तुम्हाला 3 वेळेला आमदार म्हणून निवडून दिले. आणि याच पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला सेवा करायला तर या पुढील संपूर्ण तुमचा कार्यकाळ हा असाच या साई सेवेच्या माध्यमातून जनसेवेकडे तुमचा होणार आहे. अजय चौधरी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, आज आपल्या सत्कार मूर्ती असलेले आदरणीय श्री गणेशजी पालेकर साहेब, त्याचबरोबर या क्षेत्रातील लोकप्रिय आमदार श्री अजयजी चौधरी साहेब, त्याचबरोबर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय श्री संदीप चव्हाण साहेब
आणि त्याचबरोबर सिद्धी साई दिल्लीचे सर्व कार्यकारिणी समिती आणि समोर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय साई भक्त, आजच्या या एक विशेष उपक्रमासाठी आपण सर्वांनी या कार्यकारिणीने परमपूज्य गुरुमौली अण्णासाहेब मोरे यांना या कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित केलेलं होतं, परंतु प्रकृती स्वास्थ्यामुळे आणि कार्य त्यांचं ऑलरेडी काही कार्यक्रमांमुळे त्यांना येणं शक्य झालं नाही. परंतु त्यांच्या वतीनं सर्वच साई भक्त, त्याचबरोबर ही जी काही सिद्धी साई दिल्ली परिवार आहेत, कार्यकारिणी आहे, त्या परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं येण्याचं नियोजन. सर्वप्रथम प्रस्तावित करणाऱ्यांनी ओळख करून देत असताना सांगितलं की श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमौली अण्णासाहेब मोरे यांच्या वतीने सुरू असणारं आध्यात्मिक सामाजिक कार्य हे समजून घेत असताना श्री साई परिवार आणि श्री स्वामी समर्थ परिवार हा एकच आहे. कारण साईबाबांचे गुरु हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. हे असे अनेक ग्रंथांमध्ये आपण वाचन करत असतो किंवा श्री क्षेत्र शिर्डी येथे सुद्धा स्वामींच्या पादुका स्वतः साईंनी त्या कालखंडात स्थापन केल्याची नोंद आपण वाचत असतो. त्यामुळे हा एकच परिवार आणि या परिवाराच्या माध्यमातून सुरू असलेलं विविध प्रकारचं कार्य आज आपल्यात असणारे सत्कार मूर्ती आदरणीय पालेकर साहेब यांनी तब्बल 41 वर्षांपासून अखंडपणे ही जी काही साई सेवेची ज्योत प्रज्वलित केलेली आहे आणि केवळ पायी प्रदक्षिणा नव्हेच, परंतु त्यासोबत एक आगळं वेगळं व्यसनमुक्तीचं व्रत ही फार महत्वाची गोष्ट आजच्या काळात आहे. कारण या दिल्ली करता मोठ्या संख्येत युवकांचा सहभाग असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे युवकांना आजच्या काळात व्यसनांपासून परावृत्त करणं हे फार मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान पालेकर साहेब स्वतः सक्षमपणे ते अनेक वर्षांपासून पेलवत आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून सुद्धा जी काही 18 अभियानं राबवली जातात, या अभियानांमधून सुद्धा वेळोवेळी या ही सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यात मूल्यसंस्कार म्हणजे बालसंस्कार वयवर्ष 5 ते 18 या वयोगटातील बालकांवर केले जाणारे मूल्यसंस्कार असते किंवा त्यानंतर युवा प्रबोधन, युवकांना केलं जाणारं युवा अवस्थेतील मार्गदर्शन, त्यानंतर विवाह संस्कार हा विभाग या सेवा मार्गातून राबवला जातो. विविध प्रकारे विवाह जुळवून आणणं, त्याचबरोबर विनाहुंडा, बिना खर्चिक विवाहासाठी आजच्या काळातील दाम्पत्यांना, परिवारांना प्रेरित करणं विवाह संस्काराच्या माध्यमातून. त्यानंतर आजच्या दाम्पत्यांना काउन्सिलिंग म्हणजे मार्गदर्शन करणं. जसं मोठ्या प्रमाणात समाजात घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे, याकरता मार्गदर्शन करण्याकरता सेवा मार्गाचा विवाह संस्कार विभाग असेल, त्यानंतर गर्भसंस्कार विभाग असेल, शिशु संस्कार सुद्धा हा महत्वपूर्ण विभाग असेल. असे संस्कारांचे 5 महत्वपूर्ण विभागांसह कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी गेले अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. तब्बल श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं कार्य
परमपूज्य गुरु माऊली सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांच्या माध्यमातून 70 वर्षांपासून हे सुरू आहे. आणि या 70 वर्षांमध्ये या विविध उपक्रमांमध्ये विभागांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत जवळपास 20 राज्यांमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची अनेक सेवा केंद्र कार्यरत आहेत. भारताबाहेर नेपाळपासून अमेरिकेपर्यंत, व त्यात युरोपीय राष्ट्र असतील किंवा अरब राष्ट्र असेल, या राष्ट्रांमध्ये सुद्धा या स्वामी कार्याची प्रज्वलित करण्याचं काम करण्यात येत आहे. आणि आपणास सांगण्यास अतिशय आनंद वाटतो की परराष्ट्रात बहुसंख्य ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गानं साई परिवाराला एकत्रित घेऊन प्रारंभ केलेला आहे. अनेक ठिकाणी जिथे जिथे स्वामींची केंद्र आहेत त्या ठिकाणी साईबाबांची फोटोची सुद्धा, मूर्तीची सुद्धा अनेक ठिकाणी स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे. अनेक परदेशातले सेवा केंद्रांमध्ये या संयुक्त विद्यमाने ही उपक्रम आणि अभियानं राबवण्यात येत असतात. गेल्या 2 दिवसापूर्वी परमपूज्य गुरु माऊलींच्या मार्गदर्शनानं कृषी अभियान, कृषी महोत्सव मराठवाडा स्तरीय अभियान ते सुरू आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती, रसायनमुक्त शेती यावर प्रबोधन करण्यात येत असतं. त्यानंतर इतर सेवा मार्गातील महत्वपूर्ण जे काही विभाग आहे, या विविध विभागांच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सामाजिक असा कामाचा समतोल साधण्यात येत असतो. यामध्ये 20% अध्यात्म, 80% समाज कार्याची जोड त्याला देण्यात येते. 20% अध्यात्म म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील दैनंदिन उत्सव, उपक्रम, सेवा, आणि त्याला जोड 18 ग्राम आणि नागरी विकास अभियान. या सर्व अभियानांच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती, सक्षम भारत, आदर्श नवी पिढी निर्माण करण्याचं ध्येय या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या विविध उपक्रमांमधून करण्यात येत असतं. आणि आज या परिवाराशी जोडताना अत्याधिक आनंद होत आहे की अतिशय श्रद्धेनं, भक्तीनं सच्चिदानंद साईंचं सुरू असलेलं कार्य ज्या पद्धतीत आमचे पालेकर साहेब करत आहेत, नक्कीच आम्ही स्वामी चरणी प्रार्थना करत राहू की त्यांना निरोगी आरोग्य प्रदान व्हावं, दीर्घायुष्य त्यांना मिळावं आणि या कार्याची ज्योत अखंडित ते प्रज्वलित ठेवतील असा आम्ही विश्वास व्यक्त करत आहोत. आणि निश्चित ते पुढील अनेक वर्ष हे उपक्रम, हे अभियान राबवतील. मी फार अधिक वेळ घेत नाही, कारण अनेक मान्यवरांचे मनोगत बाकी आहे आणि त्याचबरोबर पुढील कार्यक्रमास जायचे असल्यामुळे मी इथेच थांबतो. पुनश्च एकदा सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की आपण इथे या मंचावर बोलण्यास संधी दिली. आणि पुनश्च एकदा सर्वांना स्वामींचे, साईंचे आशीर्वाद भरभरून प्राप्त हो. अखंडित हे कार्य असंच सुरू राहावं अशी स्वामी चरणी, साईंच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय श्री साई, श्री साईनाथ. मी सिद्धी दिल्लीच्या वतीनं मुंबईच्या माजी महापौर, नगरसेविका सौ श्रद्धाताई जाधव यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार माननीय श्री महेशजी सावंत साहेब यांनाही सिद्धीसाई दिल्लीचे सन्मानशील देऊन सन्मानित करावं अशी मी गणेशभाऊ पालेकर यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सिद्धीसाई दिल्लीचं एक पदयात्री आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक वेगळे नाव. आज या सिद्धीसाई दिल्लीच्या
20 शाखा आहेत. या 20 शाखेच्या माध्यमातून आजचे सत्कार मूर्ती गणेशभाऊ पालेकर यांना प्रत्येक शाखेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तरी सर्व शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती करतो त्यांची कोणाची संकल्पना आहे ती अतिशय सुस्त आहे. गेले 41 वर्ष हा अविरत त्यांनी घेतलेला हा वसा हा यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये आहुती टाकण्याचं काम फक्त आम्ही भक्त मंडळी करतो. 41 वर्षापूर्वी सुरू झालेलं हे काम आणि फार संघर्ष करतो. पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येईल. फक्त मला एवढं आठवतंय सुरुवात त्यांनी केली तेव्हा मी नव्हती असेल, पण काही वर्षापूर्वी हापकीमधलं हे बाबांचं मंदिर तोडण्याकरता जो काही संघर्ष करायला लागला तो मी डोळ्याने बघितले, त्याची साक्षीदार आहे. आणि अख्खं मंत्रिमंडळ त्यावेळेला आले होते हापकीमध्ये. तेव्हा मी एकटी विरोध करणार, मी एकटीच महिला होते. तेव्हा कोणी नव्हतं आपल्याकडे. तेव्हा मला चौधरीचे अंदाज नव्हते, त्याच्यात तेही आले होते त्यावेळेला. पण मला कशाची भीती वाटली नाही. मी एकटी महिला काय करू, सत्तेत आम्ही नाही, सरकार त्यांचं आहे, विरोधी पक्षाचं तेव्हा सरकार आहे. पण बाबांनी ती ताकद दिली, बाबांनी ती शक्ती दिली आणि त्यांच्यासाठी एकाकी लढा म्हणजे पालेकरचे त्यांनी सर्व भक्त मंडळी त्यांनी दिला. असं करत करत त्यांना खूप त्रास झाला. मला आठवते अजूनही काही ते शुक्लकाश त्यांच्या मागचं गेलेलं असं पूर्णपणे मला वाटत नाही. आधी साहेब जरा बघा, आपण आता आज माझ्याकडे आपण उद्घाटन करणार आहोत कृष्णगिरी मित्रमंडळाचं त्या कार्यालयाचं. पण माझी आपल्याला विनंती आहे त्या हक्कीचे कोणी असू दे, नाव घेत नाही आता इथे डायरेक्टर, कारण मला माहिती काय करण्यासाठी आपल्याला तिथे जायला लागतं, काय करावं लागतं. हक्कीचे असतील, टाटा हॉस्पिटलचे असतील, पण आपण आज या हा आनंदी मेळावा या मेळाव्यामध्ये एक जाहीर करून टाका की बाबांचं जे मंदिर जे घडते संपूर्ण करते ते मंदिर आपण बांधून दिलं. त्याला लागणारं सर्व सरकारी आहे. काय होतं जेव्हापासून मंदिर जळायला लागलंय तर बाबांना त्यांची काळजी. पवनने तो मंडळ काढून दिला त्यांना नागपूरचा, कधी पहिले सांगता. पण मला कशाची भीती वाटली नाही. मी एकटी महिला काय करू, सत्तेत आम्ही नाही, सरकार त्यांचं आहे, विरोधी पक्षाचं तेव्हा सरकार आहे. पण बाबांनी ती ताकद दिली, बाबांनी ती शक्ती दिली आणि त्यांच्यासाठी एकाकी लढा म्हणजे पालेकरचे त्यांनी सर्व भक्त मंडळी त्यांनी दिला. असं करत करत त्यांना खूप त्रास झाला. मला आठवते अजूनही काही ते शुक्लकाश त्यांच्या मागचं गेलेलं असं पूर्णपणे मला वाटत नाही. आधी साहेब जरा बघा, आपण आता आज माझ्याकडे आपण उद्घाटन करणार आहोत कृष्णगिरी मित्रमंडळाचं त्या कार्यालयाचं. पण माझी आपल्याला विनंती आहे त्या हक्कीचे कोणी असू दे, मी नाव घेत नाही आता इथे डायरेक्टर, कारण मला माहिती काय करण्यासाठी आपल्याला तिथे जायला लागतं, काय करावं लागतं. हक्कीचे असतील, टाटा काय करण्यासाठी आपल्याला तिथे जायला लागतं, काय करावं लागतं. हक्कीचे असतील, टाटा हॉस्पिटलचे असतील, पण आपण आज या हा आनंदी मेळावा या मेळाव्यामध्ये एक जाहीर करून टाका की बाबांचं जे मंदिर जे घडते संपूर्ण करते ते मंदिर आपण बांधून दिलं. त्याला लागणारं सर्व सरकारी आहे. काय होतं जेव्हापासून मंदिर जळायला लागलंय तर बाबांना त्यांची काळजी. पवनने तो मंडळ काढून दिला त्यांना नागपूरचा, कधी पहिले सांगता येत नाही. बरं असं पण नाही परमनंट काढून दिला, असं पण देत नाहीत ना. आता त्यांना काय होतं साधी भाषा कळत नाही. साईबाबा सांगतात श्रद्धा आणि सबुरी घ्या. या विभागाचे चौधरी साहेब, आमच्या माजी महापौर, या विभागाच्या नगरसेविका श्रद्धाताई, गुरुमाऊली नितीन मोरेजी, त्यानंतर आमचे मित्र ज्यांनी आम्हाला खूप वेळा त्यावेळी सामाजिक काम करताना आमच्या प्रत्येक स्पर्धेला प्रसिद्धी देणारे आमचे संदीप चव्हाण आणि आजचे गुरुमाऊली, आम्ही त्यांना गुरुमाऊलीच बोलतो असे आमचे पालेकर गुरुजी. एक खूप वर्षापासून माझा त्यांचा संबंध आहे, कारण आमच्या ज्या काही 20 शाखा आहेत या शाखेमध्ये आमच्या प्रभादेवीची सुद्धा शाखा आहे. जो आमचा रवी सरमळकर, उमेश कातवरकर हे दोघं पुढाकार घेऊन ती दरवर्षी दिंडी म्हणजे साईबाबाची चालत पायीची पालखी असते, या पालखीमध्ये त्यांचा नेहमी आणि तो त्यावेळेचं थोडं वातावरण म्हणजे एक 15 दिवस आमच्या इथे साईनाम सप्ताहच असतो. मध्ये मध्ये तर आमच्या इथे पालेकर गुरुजींना माहिती मैदानामध्ये मोठा उत्सव साजरा होतो पालखी जायच्या अगोदर आणि संपूर्ण वातावरण त्या बाकी मोठमोठ्या साई पालखी असेल, साई लीला असेल, साई सेवक असतील, परंतु ती प्रभाती विभागात एवढी कळत नाही. परंतु पालेकर गुरुजींच्या माध्यमातून खरोखर जी काही व्यसनमुक्तीवरती पालखी जाते, म्हणजे मला वाटते एवढ्या पालख्या सगळ्या जात असतील, परंतु मी कित्येक वर्ष फक्त साई सिद्धी दिंडी पालख्याला पालखी असते तर रात्री विक्रोळीला जो काही
साई भजन असतो किंवा मोठे तिथे सगळे थांबतात, तिथे मी आवर्जून दरवर्षी रात्री 12च्या नंतर मी तिथे असतो, 2-3 तास तिथे थांबतो त्यांच्यावर. सगळेजण आमच्या असतात. मी दरवर्षी त्यांना म्हणतो की मला आयुष्यात म्हणजे मला वाटते 10वीला होतो, 10वीची परीक्षा झाली आणि पहिल्यांदा सायकलवरनं शिर्डीला गेलेलो होतो. मग तो पहिला सायकल प्रवास माझा शिर्डीचा होता. त्यानंतर कित्येक वेळा मी गाडीने गेलो, बाईकने गेलो, सगळ्यांनी गेलो. परंतु एक मनात म्हणतात ना, जन्माला आल्यानंतर एकदा तरी पायी शिर्डी जावं. बघू आता साईबाबांनी कधीतरी योग आम्हाला द्यावा. गुरुजींच्या माध्यमातून एकदा तरी आयुष्यात इच्छा आहे. मरण यायच्या अगोदर चालत शिर्डीला जायची खूप इच्छा आहे. आणि ती 1-2 वर्ष आमदार झालो आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक सामान्य कुटुंबातलाच मुलगा आहे. बघूया 5 वर्षामध्ये इच्छा प्रबळ ठेवली आहे की एकदा तरी शिर्डीला यांच्याबरोबर जायचा विचार करतोय. परंतु जाणार मी या 5 वर्षामध्ये. आणि खरोखर म्हणजे पालेकर गुरुजींचा किती म्हणजे योगदान आहे ह्यावेळी. तर मला ते म्हणत होतं की एक जिद्द बघा किती माणसामध्ये असते. म्हणजे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी जी पालखी सुरू केली आहे, त्या भले मला चालायला नाही जमलं तरी मी गाडीत ना का होईना, परंतु या पालखीबरोबर सदैव असणार. एक साईबाबांवरती एक जो काही एक विश्वास ठेवलाय त्यांनी आणि जी काही नवी पिढी त्यांनी एक तयार केली व्यसनमुक्तीच्या माध्यमातून, अतिशय चांगलं. कारण बाकी ह्या मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी करता येतील, परंतु जर व्यसनाधीन झाला, एखाद्या कुठल्याही व्यसनामध्ये अधीन झाला तर त्यातून बाहेर काढताना त्याला मुश्किल येते. आणि जो काही युवा पिढी मी बघतो प्रत्येक पालखीला असतो, संपूर्ण युवा पिढी त्याच्यामध्ये आणि दिवसेंदिवस वाढत असते. म्हणजे एक साईबाबांची श्रद्धा ही त्याच्या मनामध्ये रुजते कुठेतरी आणि त्यांचं माध्यम आहे आपले पालेकर गुरुजी. मी साईबाबांकडे एवढीच एक प्रार्थना करतो की आमच्या पालेकर गुरुजींना जेवढं जास्तीत जास्त आरोग्य जीवन देऊ आणि त्यांनी ही साईबाबाची सेवा अखंडपणे करू दे. आणि आमच्यासारखे भले मी आता लोकप्रतिनिधी यावर्षी आहे, परंतु जेव्हा जेव्हा आमच्या विभागातील असतात तेव्हा जे जे सहकार्य करायचं आहे ते आम्ही करू. परंतु तुमचा निस्वार्थीपणाचा अखंड प्रवास असंच चालू आहे. यावेळी तर मी त्यांच्याबरोबर भरपूर 10-20 मिनिटं बोललो. मूळचे आमचे ते शिवसैनिकच आहेत आणि पुस्तकामध्ये सुद्धा तशी नोंद केली आहे. आणि आम्ही पण त्यांचं भाग्य चांगलं आहे की त्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केलं. आम्ही आतुरतेने असायचो कधी बाळासाहेब आम्हाला बोलवतात, बाळासाहेबांचे चरण स्पर्श करतो. अशा पालेकरांना बाळासाहेबांचा सुद्धा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यांना खूप उदंड आयुष्य लाभो एवढीच मी साईबाबाच्या प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सावंत साहेब, खूप सुंदररित्या. यानंतर सिद्धीसाई देवीच्या सर्व शाखेच्या माध्यमातून प्रत्येक शाखेच्या माध्यमातून गणेशभाऊ पालेकर यांचा सिद्धिविनायक शाखा, बांद्रा शाखा, ठाणे शाखा, वरळी शाखा, काळाचौकी शाखा, डोंबिवली शाखा, परळगाव शाखा, गिरगाव शाखा, शहापूर शाखा, भांडूर शाखा, प्रभादेवी शाखा, शिवडी वडाळा नायगाव शाखा, कोपर तळेणी शाखा, गोडवदेव शाखा, वाघेश्वरी शाखा, गोवा राज्य शाखा, चिपळूण शहर माळी शाखा आणि चिपळूण शाखा अशा या संपूर्ण शाखा आहेत. सर्वप्रथम साईनगीर हक्की शाखेच्या माध्यमातून हा सत्कार करण्यात येतो. सत्कार करण्यात येणार आहे आणि त्या सर्व शाखेच्या पदाधिकारी बांद्रा शाखेतील सर्व जोरदार आहे. फोटोग्राफरना विनंती आपण चालूनच फोटो काढायचे व्यवस्थित. साईराम इथे बघा, साईराम इथे बघा, सगळ्यांनी इथे बघा कॅमेरा समोर. वहिनी इथे कसे उभे राहा, तसेच उभे राहा. आपल्या गुरुबद्दलची ही आस्था आहे खऱ्या अर्थाने. 1 मिनिट रुको. वहिनी इथे बघा. सर समोर साईबाबांनी गुरुच्या माध्यमातून साईची
भेट खऱ्या अर्थानं होत आहे. थांबा एक मिनिट, इथे बघा. शिकून टाका. थांबा एक मिनिट. मोबाईल समोर यानं इथे बघा. थांबा 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 एक मिनिट. साहेब थांबा. प्रत्येक जण देवाला मानतो, त्यांनी पाठविलेलं दूत आपले मन जात. साईला ठेवून हृदयाशी गेले पदयात्रेचे आयोजन, सात मिळाले भक्तांशी जोडले गेले 9 जण. तरुणी युवा पिढीचा विचाराची ते पाहिले साईराम म्हणे लढून बोला. यावर मात्र मागे वळून आनंद कोटी. पूर्ण कुटुंब. ही वरळी शाखेची भावना आहे तरी आणि अनेक इकडे बघा. सगळ्यांनी बघा. शहापूर टाका. प्रत्येकाने व्यासपीठाच्या उजव्या बाजूला तिथे उपस्थित राहायचं आहे. इथे बघा सगळ्यांनी. बघा इथे बघा. वागीश्वरी शाखेच्या माध्यमातून ग्रंथालय भेट गणेश भाऊ पालेकर बघा इथे. इथे बघा सगळ्यांना. हां साहेब सर उभे राहा. हां साईराम. सिद्धीसाहेबांचा हे पुस्तक सन्माननीय सिद्धीसाहेबांचा मान सन्मान अभिमान. ही दिंडी आज गेली अनेक वर्षाची निघते आहे. अशी गणेशभाऊ पालखीजी मंचावर उपस्थित असलेले या सर्व संस्थेत या दिंडीच्या माध्यमातून साईच्या चरणी नतमस्तक होत असतो आणि त्यातून समाजामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या भागामध्ये तोच आदर्श घेऊन काम करण्याची जिद्द मला या निमित्ताने वाटते की मिळते. आणि म्हणून मला आवडून सांगावं लागेल की साई भक्तांच्या माध्यमातून जेवढी समाजसेवा त्या भक्तजनांच्याकडनं आपल्या भागामध्ये आपल्या समाजामध्ये झाली असेल फार क्वचितच इतर काही भक्तांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून साईच्या चरणी नतमस्तक होत असताना केवळ साई भक्त नाही तर एक समाजसेवा आणि समाजसेवक म्हणून घडण्याचं काम देखील मला वाटते या निमित्ताने होते. आणि म्हणून ही दिंडी वर्षानुवर्ष चालत असते. मी देखील साई भक्त असल्यामुळे मला कालच आमच्या सहकार्यांनी सांगितलं की भाऊ तुम्हाला यायचं 2 मिनिटात मला पत्रिका दिली. पत्रिका तशी नाही आली अशी तरी मी काय हरकत नाही. पुढे यायचं. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. या
चालू आहे. प्रबोधनामुळे व रुजवलेल्या तथा सिद्धिसाई दिंडी पालखीसह पदयात्रेचे वटवृक्षाची ख्याती अखंड महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही पोहोचवली आहे. आपल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे युवा पिढीचे आपल्या कुटुंबाप्रती व समाजाप्रती असलेली कर्तव्याची जाणीव होऊन त्यांची स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी व दिशा मिळाली. आपण केलेले हे कार्य